Good morning, all of you. Myself, Professor Vikrant Palat Shah. I welcome you all in the lecture of the Advanced Accounting. नमस्कार विद्यार्थिनींनो, मी प्राध्यापक विक्रांत पालट शाह आपण सर्वांचे ऍडव्हान्स अकाउंटिंग या विषयाच्या लेक्चरमध्ये स्वागत करतो. सो टुडे इन दिस लेक्चर वी आर बिगिनिंग द युनिट नंबर 5. इट इज ओव्हरव्ह्यू अँड इव्हॉल्युशन ऑफ जीएसटी. आजच्या लेक्चरमध्ये आपल्या ऍडव्हान्स अकाउंटिंगच्या सिलेबस मधील युनिट क्रमांक 5 आणि टर्म सेकंडचे पहिले युनिट जे आहे ओव्हरव्ह्यू अँड इव्हॉल्युशन ऑफ जीएसटी याला आपण सुरुवात करत आहोत. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल हियर जीएसटी. I think all of you already have familiar with the word GST. मला नक्कीच या ठिकाणी खात्री आहे की जीएसटी हा शब्द तुम्हा सर्वांना नवीन नाही. भरपूरदा तुम्ही यावर चर्चा ही ऐकलेली असेल, न्यूजपेपर मध्ये वाचलेली असेल. ओके, माहिती आहे जीएसटी हा शब्द की नवीन आहे, पहिल्यांदा ऐकताय जीएसटी? All of you know GST or you are hearing the word GST first of all? Can anyone reply me? तुम्हाला जीएसटी हा शब्द माहित आहे की जीएसटी विषयी तुम्ही Yes, पहिल्यांदा sir. ऐकत आहात? माहिती आहे. ओके, इट्स नॉट न्यू टू यू बिकॉज ऑलवेज इट इज दिस वर्ड इज ऑलवेज इन डिस्कशन. ओके, that's why this is not new to you, but in this unit we have to know some concept that we don't know. या ठिकाणी या युनिटच्या संदर्भात आता जीएसटी विषयी जरी तुम्हाला माहिती असलं पण जीएसटी विस्तृत स्वरूपात काय आहे, ओके, हे जाणून घेणं आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आय एम टेलिंग यू द फुल फॉर्म ऑफ द जीएसटी. इट इज गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. जीएसटी हा जो आपण शॉर्ट फॉर्म वापरतो याचा फुल फॉर्म काय आहे? तो आहे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. ओके, दॅट मीन्स जीएसटी. ओके, हा त्याचा फुल फॉर्म. नाउ व्हॉट इज द मीनिंग, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द जीएसटी that we have to discuss. Now meaning of the GST, what is that? GST stands for goods and service tax. as I said, जसं मी तुम्हाला आता सांगितलं, जीएसटी चा फुल फॉर्म काय आहे? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. GST has been introduced to replace multiple indirect taxes levied by state and central governments in order to simplify the indirect tax system. Okay, आता जीएसटी ची निर्मिती का करण्यात आली किंवा जीएसटी ची अंमलबजावणी या ठिकाणी का करण्यात आली आहे की जे मल्टिपल इनडायरेक्ट टॅक्सेस होते किंवा जी मल्टिपल इनडायरेक्ट टॅक्स सिस्टीम होती ती सिस्टम सिम्प्लिफाय करण्यासाठी या ठिकाणी जीएसटीचं इम्प्लिमेंटेशन हे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटने केलेलं आहे. म्हणजे भारताच्या जीएसटी पूर्वी जर भारतीय टॅक्स सिस्टमचा विचार केला तर कशी सिस्टम होती भारताची? इनडायरेक्ट टॅक्स सिस्टम ही गुंतागुंतीची होती आणि त्यामुळे या गुंतागुंतीच्या सिस्टम मध्ये अधिक सिम्प्लिफिकेशन यावं यासाठी केंद्र सरकार म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि राज्य सरकार म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट यांनी मिळून जीएसटीचं इम्प्लिमेंटेशन या ठिकाणी केलेलं आहे. ओके, it is called as goods and service tax because it is applicable on the supply of both goods and services. आता जीएसटी ला गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स असं का संबोधलं गेलेलं आहे किंवा असं का म्हणण्यात आलेलं आहे? का म्हणण्यात आलंय तर ज्या गुड्स म्हणजे वस्तू अँड सर्व्हिसेस म्हणजे सेवा, ज्या वेळेस वस्तू आणि सेवांचा प्रवाह केला जातो त्यावेळेस वस्तू आणि सेवांवर हा टॅक्स ऍप्लिकेबल असणार आहे. म्हणून याला काय नाव देण्यात आलेलं आहे किंवा काय संबोधण्यात आलेलं आहे? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. ओके, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. का? कारण की गुड्स असतील किंवा सर्व्हिस असतील यावर हा टॅक्स ऍप्लिकेबल आहे म्हणून याला संबोधण्यात आलेला आहे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. फ्रॉम दिस यू कॅन नो गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स इज ऍप्लिकेबल बोथ गुड्स अँड सर्व्हिसेस. ओके, आणि इट इज द इनडायरेक्ट टॅक्स. यावरनं काय लक्षात येतं बरं आपल्या किंवा तुमच्या की गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स जो आहे जीएसटी आहे तो कशावर ऍप्लिकेबल आहे? तो गुड्स आणि सर्व्हिस
या दोघांवर ऍप्लिकेबल आहे आणि तो कुठल्या प्रकारातला टॅक्स आहे, तो इनडायरेक्ट टॅक्स आहे. ओके, सो इन दिस वे इट इज द मीनिंग ऑफ द जीएसटी. नाउ हिस्ट्री ऑफ जीएसटी इन इंडिया. I already told you GST is implemented to simplify the indirect tax system in India. तर जीएसटी ची निर्मिती या ठिकाणी का करण्यात आली बरं भारतामध्ये, की भारतातली जी काही इनडायरेक्ट टॅक्स सिस्टम होती ती इनडायरेक्ट टॅक्स सिस्टम या ठिकाणी सिम्प्लिफाय करण्यासाठी जीएसटी ची निर्मिती ही करण्यात आलेली आहे. ओके, तर आपण बघूया त्या मागचा इतिहास काय आहे, की कशा प्रकारे टप्प्याटप्प्याने या ठिकाणी जीएसटी ची निर्मिती करण्यात आली आणि ते जीएसटी कधी इम्प्लिमेंट करण्यात आलं त्या संदर्भातली हिस्ट्री आपण या ठिकाणी बघूया. फर्स्ट ऑफ ऑल, इन 2000 प्राइम मिनिस्टर अटल बिहारी वाजपेयी सेट अप अ कमिटी टू ड्राफ्ट जीएसटी लॉ. आता जीएसटीच्या निर्मितीला सुरुवात कधी झाली, तर साल 2000 साली, 2000 या वर्षात भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी जीएसटी लॉ चा ड्राफ्ट बनवण्यासाठी एका कमिटीची त्या ठिकाणी नेमणूक केली. एका कमिटीचं त्या ठिकाणी त्यांनी निर्माण केलं. कधी? 2000 साली. कुणी? तत्कालीन त्यावेळेचे भारताचे पंतप्रधान आदरणीय अटल बिहारी वाजपेयी यांनी एक कमिटी त्या ठिकाणी सेटअप केली आणि त्या कमिटीला काय काम देण्यात आलं, की जीएसटी लॉ याचा ड्राफ्ट तयार करण्याचं काम त्या ठिकाणी त्या कमिटीला देण्यात आलं होतं. देन इन 2004 a task force concludes GST must be implemented. 2004 साली पुढची प्रक्रिया कधी झाली या संदर्भात, 2004 साली जी टास्क फोर्स म्हणजे जी कमिटी अटल बिहारी वाजपेयी यांनी 2000 मध्ये सेटअप केली होती, त्यांनी 2004 साली काय कन्क्लुजन काढलं, त्या ठिकाणी काय निष्कर्ष व्यक्त केला, की भारत देशात जीएसटी हे इम्प्लिमेंट करायला हवं किंवा जीएसटीचं इम्प्लिमेंटेशन हे भारतात करण्यात यायला हवं, असं त्या ठिकाणी त्यांनी निष्कर्ष व्यक्त केला. देन इन 2006 फायनान्स मिनिस्टर प्रपोजेस जीएसटी इंट्रोडक्शन फ्रॉम एप्रिल 2010. 2006 साली तत्कालीन फायनान्स मिनिस्टर अर्थमंत्री यांनी काय आशा व्यक्त केली, की एप्रिल 2010 साली जीएसटी लागू करण्यात यावं. 2006 साली त्यावेळेचे जे फायनान्स मिनिस्टर होते, त्यावेळेचे जे अर्थमंत्री होते, त्या अर्थमंत्र्यांनी अशी अपेक्षा व्यक्त केली की एप्रिल 2010 पासून त्या ठिकाणी जीएसटीची अंमलबजावणी करण्यात यावी किंवा जीएसटी हे भारतात इंट्रोड्यूस करण्यात यावे. ओके, देन नेक्स्ट in 2007 it is 2001 mention is there, GST to be phased out rate reduced from 4 to 3%. आणि मग जीएसटी चे रेट काय असावे, 2007 साली हे काय व्यक्त करण्यात आलं, की जीएसटी चे रेट हे 4% ते 3% दरम्यान असायला हवे, हे व्यक्त करण्यात आलं 2007 साली. देन 2009 इन 2009 आता 2009 साली काय, existing committee finalizes details GST structure to have separate levy legislation. आता जी कमिटी जीएसटी वर काम करत होती त्या कमिटीने त्या ठिकाणी अशी सूचना केली की जीएसटी इम्प्लिमेंट करण्यासाठी किंवा जीएसटीचं स्ट्रक्चर ठरवण्यासाठी त्या ठिकाणी स्वतंत्र कायदा असायला हवं, स्वतंत्र कायदेशीर डिपार्टमेंट त्या ठिकाणी असायला हवं, असे निष्कर्ष, अशी सूचना 2009 साली जी कमिटी होती जीएसटीच्या संदर्भात सेटअप केलेली त्या कमिटीने या ठिकाणी व्यक्त केली. देन इन 2010 प्रोजेक्ट टू कम्प्युटराइज कमर्शियल टॅक्सेस लॉन्च अँड जीएसटी इम्प्लिमेंटेशन पोस्टपोन्ड. आता आपण ज्या वेळेस या फेज वाईज बघितलं तर 2006 साली जे फायनान्स मिनिस्टर होते भारताचे, त्यांनी काय सांगितलं होतं की 2010 साली जीएसटी इंट्रोड्यूस करण्यात येईल असं त्यांनी घोषणा केली होती. पण 2010 साली काय झालं, की जे जीएसटी इम्प्लिमेंट करण्यात आलं होतं, इम्प्लिमेंट करण्यात येणार होतं 2010 साली, ते पोस्टपोन केलं गेलं. म्हणजे काय, पुढे ढकलण्यात आलं. 2010 साली ते लागू करण्यात आलं नाही. देन इन 2011
कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल टू इनेबल जीएसटी लॉ टू बी इंट्रोड्यूस. आता 2011 साली काय झालं बरं जीएसटीच्या संदर्भात, की जीएसटी लागू करण्यासाठी भारताच्या पार्लमेंटमध्ये, भारताच्या संसद भवनात त्या ठिकाणी कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल सादर करण्यात आलं. म्हणजे भारतात ज्या वेळेस कुठलाही कायदा केला जात असतो, जीएसटी इज अ लॉ, जीएसटी हा कायदा आहे. जीएसटी म्हणजे भारतात कुठलाही कायदा ज्या वेळेस अंमलबजावणी केलं जाईल, लागू केलं जाईल, तर सर्वात अगोदर तो कायदा कुठं प्रस्तुत केला जातो? भारताच्या संसद भवनात, भारताच्या पार्लमेंटमध्ये. आणि जीएसटी संदर्भात सुद्धा काय केलं गेलं? 2011 साली कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल जे होतं ते 2011 साली जीएसटीच्या संदर्भात सादर करण्यात आलं संसद भवनात भारताच्या. देन इन 2012 स्टँडिंग कमिटी स्टार्ट्स डिस्कशन ऑन जीएसटी बट स्टॉल्ड इट ओव्हर क्लॉज 219B. आता त्या ठिकाणी परत 2012 साली एक स्टँडिंग कमिटीची निर्मिती करण्यात आली तत्कालीन सरकारद्वारे, आणि मग त्या कमिटीने जीएसटी विषयी विचार करायला सुरुवात केली घटनेच्या 219B या क्लॉज नुसार. ओके, द नेक्स्ट वन. इन 2013 स्टँडिंग कमिटी टेबल्स इट्स रिपोर्ट ऑन जीएसटी. 2013 साली जी स्टँडिंग कमिटी त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलेली होती, त्या कमिटीने तयार केलेला रिपोर्ट हा त्यांनी सरकारकडे सोपवला. कशाच्या संदर्भात? जीएसटीच्या संदर्भात. देन इन 2014 जीएसटी बिल रिइंट्रोड्यूस इन पार्लियामेंट बाय फायनान्स मिनिस्टर. 2014 साली परत एकदा तत्कालीन फायनान्स मिनिस्टर, अर्थमंत्री 2014 साली जे होते, त्यांनी परत एकदा संसद भवनामध्ये जीएसटी बिल हे सादर केलं. कधी? 2014 साली. देन इन 2015 जीएसटी नेटवर्क गोज लाईव्ह. रविदास गुप्ता कमिटी. आता जीएसटीचं जे नेटवर्क आहे ते प्रत्यक्षात आलं कधी? 2015 साली. जीएसटी साठी एक कमिटी निर्माण करण्यात आली होती. त्या कमिटीचे हेड होते रविदास गुप्ता. त्यांच्या अध्यक्षतेखाली जी कमिटी आहे त्या कमिटीने जीएसटीचं स्ट्रक्चर त्या ठिकाणी प्रत्यक्षात आणलं कधी? 2015 साली. देन इन 2016 Constitution Amendment Bill paving way for GST was passed and President gives assent. 2016 साली भारताच्या पार्लमेंटने, भारताच्या संसद भवनाने जीएसटी बिल हे पास केलं आणि भारताचे प्रेसिडेंट म्हणजे भारताचे राष्ट्रपती यांनी सुद्धा त्या बिलला मान्यता दिली. And then now in 2017 the GST was launched at midnight on 1st July by Government of India. 1 जुलै 2017 रात्री 12 वाजता भारत सरकारने संपूर्ण भारत देशात जीएसटी लॉन्च केला. देन the Jammu and Kashmir state legislature passed its GST Act on July 2017. जम्मू काश्मीर या राज्यामध्ये सुद्धा 1 जुलै 2017 रोजी जीएसटी कायदा हा लागू करण्यात आला. द जीएसटी बिल आयजीएसटी, सीजीएसटी, यूजीएसटी कंपेन्सेशन टू स्टेट बिल वेअर पास. आणि जीएसटी मध्ये जे वेगवेगळे कंपोनंट आहेत ते आपण बघणार आहोत पुढे. त्यामध्ये आयजीएसटी असेल, सीजीएसटी असेल, यूटीजीएसटी असेल, या सर्व जीएसटी बिल ला मान्यता देण्यात आली आणि ते 1 जुलै 2017 पासून संपूर्ण भारत देशात लागू करण्यात आलं. तर अशा प्रकारे जीएसटीचा इतिहास हा भारतामध्ये आहे. आणि या फेज वाईज म्हणजे खरी सुरुवात जीएसटीला कधी झाली होती? 2000 साली माननीय पंतप्रधान अटल बिहारी यांच्या नेतृत्वात. आणि प्रत्यक्षात जीएसटी कधी अंमलबजावणी झाली भारतात? 1 जुलै 2017 साली माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात. तर अशा प्रकारे हा जीएसटीचा इतिहास आहे जो 2000 सालापासून सुरू झाला आणि 2017 साली, जुलै 2017 साली जीएसटीची प्रत्यक्ष अंमलबजावणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. ओके, अंडरस्टूड एव्हरीवन द हिस्ट्री ऑफ द जीएसटी? समजलंय प्रत्येकाला? एनी डाऊट, एनी डिफिकल्टी इन दिस? एव्हरीवन अंडरस्टूड? येस सर.
Okay, so in this way it is the history of the GST. Now next point that we have to discuss, important concepts under GST. आता आपण या ठिकाणी जीएसटी म्हणजे काय ते जाणून घेतलं. त्यानंतर जीएसटी च्या इम्प्लिमेंटेशनला सुरुवात कधी झाली आणि कधी ते लागू करण्यात आलं हे आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. नाउ द नेक्स्ट पॉइंट दॅट वी हॅव टू स्टडी सम इम्पॉर्टंट कन्सेप्ट दोज कम्स अंडर द जीएसटी. म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स अंतर्गत काही महत्वाच्या ज्या संकल्पना आहेत त्या कुठल्या आहेत ते आपण बघूयात. अंडर दॅट नंबर 1 जीएसटी. फर्स्ट कन्सेप्ट इज जीएसटी. जीएसटी मीन्स व्हॉट? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स विच इज लेविड ऑन गुड्स ॲज वेल ॲज सर्व्हिसेस. जीएसटी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजेच काय? वस्तू आणि सेवा कर जो कशावर ऍप्लिकेबल आहे तो वस्तूवर सुद्धा ऍप्लिकेबल आहे आणि तो सेवांवर सुद्धा ऍप्लिकेबल आहे. देन कॅपिटल गुड्स. त्यानंतर पुढचा जो पॉइंट यामध्ये आहे तो आहे कॅपिटल गुड्स. नाउ व्हॉट इज कॅपिटल गुड्स इन रिलेशन टू द जीएसटी. आता जीएसटीच्या संदर्भात कॅपिटल गुड्स म्हणजे काय? कॅपिटल गुड्स मीन्स द व्हॅल्यू ऑफ विच इज कॅपिटलाइज इन द बुक्स ऑफ अकाउंट ऑफ द पर्सन who is paying the GST. आता जी व्यक्ती जीएसटी पे करते त्या व्यक्तीच्या संदर्भात जो माल त्या व्यक्तीने खरेदी केलेला असेल आणि त्याची जी व्हॅल्यू आहे आणि त्यावर जे जीएसटी पे केलं जातं अशा प्रकारच्या मालाला काय म्हटलं जात असतं? कॅपिटल गुड्स. म्हणजे जो गुड्स खरेदी केला आणि ज्या गुड्सवर जीएसटी हे पे केलं जाणार आहे त्या गुड्सला त्या मालाला काय म्हटलं जाणार आहे? कॅपिटल गुड्स. Okay, so it is number 2. Then input goods. Input goods means goods other than capital goods used or intend to be used by supplier in the course of furtherance of business. The input goods means what? Raw material. The raw material वर प्रक्रिया करून फायनल गुड्स हे तयार केले जातात. त्यामुळे सप्लायर जो इनपुट गुड्स म्हणजे रॉ मटेरियल सप्लाय करेल आणि त्यावर जीएसटी पे केलं जाईल अशा प्रकारच्या सप्लाइड गुड्सला किंवा रॉ मटेरियलला काय म्हटलं जाणार आहे जीएसटी अंतर्गत? इनपुट गुड्स. ओके. द नेक्स्ट वन इनपुट सर्व्हिसेस. सेम द रॉ सर्व्हिसेस सप्लाइड बाय द सप्लायर दोज आर कॉल्ड ॲज द इनपुट सर्व्हिसेस. म्हणजे सप्लायर कडनं ज्या रॉ सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातील त्या सर्व सर्व्हिसेसला जीएसटी मध्ये काय म्हणून संबोधलं जाणार आहे? इनपुट सर्व्हिस म्हणून संबोधलं जाणार आहे. पर्सन हु इज पेइंग द जीएसटी दॅट इज कॉल्ड ॲज अ पर्सन. म्हणजे अशी व्यक्ती की जी जीएसटी पे करेल त्या व्यक्तीला काय संबोधलं जाणार आहे? त्या व्यक्तीला पर्सन म्हणून संबोधलं जाणार आहे. द नेक्स्ट आउटपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स इज द टॅक्स विच इज टॅक्सेबल अंडर जीएसटी. म्हणजे आउटपुट टॅक्स म्हणजे अशा प्रकारचा टॅक्स की जो जीएसटी अंतर्गत टॅक्सेबल असेल, जो पे करणं बंधनकारक असेल त्या टॅक्सला म्हटलं जाणार आहे आउटपुट टॅक्स. इनपुट टॅक्स. इनपुट टॅक्स इज द टॅक्स विच कॅन बी क्लेम्ड ॲज डिडक्शन अंडर जीएसटी. इनपुट टॅक्स म्हणजे अशा प्रकारचा टॅक्स की जो जीएसटी अंतर्गत डिडक्शन म्हणून मिळेल किंवा डिडक्शन म्हणून तो कंडक्ट केला जाईल. द नेक्स्ट वन GSTIN. GSTIN is the 15-digit number which is called as the GST registration number. GSTIN हा 15 क्रमांक असणारा नंबर आहे की ज्याला काय म्हणून संबोधलं जात असतं? ज्याला जीएसटी रजिस्ट्रेशन नंबर म्हणून संबोधलं जात असतं. सो इन दिस वे दीज आर द 8 कन्सेप्ट कम्स अंडर जीएसटी. अशा प्रकारच्या एकूण या 8 कन्सेप्ट आहेत ज्या जीएसटी अंतर्गत येतात. वन्स अगेन आय एम रिपीटिंग. परत एकदा मी रिपीट करतो या ठिकाणी. जीएसटी that is goods and service tax. Then capital goods, the goods which is sold and on that GST is payable, that is called as the capital goods. Capital goods म्हणजे असा गुड्स की ज्याची विक्री केली जाते आणि ज्यावर जीएसटी हे पे करणं बंधनकारक आहे. Then input goods. Input goods means what? Raw materials which is supplied by the supplier. Input goods म्हणजे रॉ मटेरियल की जे कोणी सप्लाय केलेले सप्लायरने सप्लाय केलेले आहेत. इनपुट सर्व्हिसेस अगेन सेम लाईक इनपुट गुड्स. दीज इनपुट सर्व्हिसेस आर द रॉ सर्व्हिसेस विच इज सप्लाइड बाय द सप्लायर. द नेक्स्ट पर्सन. द पर्सन हु इज पेइंग द जीएसटी
दॅट इज कॉल्ड ॲज अ पर्सन. व्यक्ती म्हणजे कोण की जो जीएसटी पे करतो त्याला पर्सन म्हणून संबोधलं जातं. आउटपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स इज द टॅक्स विच इज पेएबल ॲज अ जीएसटी. दॅट इज कॉल्ड ॲज द आउटपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स म्हणजे अशा प्रकारचा टॅक्स की जो जीएसटी म्हणून पे करावा लागतो, राईट. देन इनपुट टॅक्स. इनपुट टॅक्स इज द टॅक्स which can be claimed as deduction under जीएसटी. म्हणजे जीएसटी अंतर्गत जो टॅक्स डिडक्शन म्हणून क्लेम करता येऊ शकेल अशा टॅक्सला इनपुट टॅक्स म्हटलं जाणार आहे. अँड देन नेक्स्ट वन जीएसटीआयएन. जीएसटीआयएन इज द रजिस्ट्रेशन नंबर. द फुल फॉर्म ऑफ द जीएसटीआयएन. फुल फॉर्म सांगतो मी तुम्हाला जीएसटीआयएन चा. गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स पेयर आयडेंटिफिकेशन नंबर. गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स पेयर आयडेंटिफिकेशन नंबर. हा म्हणजे काय जीएसटीआयएन. अँड इट इज द रजिस्ट्रेशन नंबर फॉर द जीएसटी. हा जीएसटीचा रजिस्ट्रेशन नंबर. सो इन दिस वे दीज आर द व्हेरियस कन्सेप्ट, इम्पॉर्टंट कन्सेप्ट अंडर जीएसटी. अशा प्रकारे या जीएसटी अंतर्गत येणाऱ्या विविध महत्वाच्या कन्सेप्ट आहेत. एव्हरीवन अंडरस्टूड दिस? एनी डाऊट, एनी डिफिकल्टी अंडर हिअर? काही डाऊट, काही डिफिकल्टी यामध्ये कुणाला? सर्वांना समजलंय व्यवस्थितरित्या? इफ यू हॅव एनी डाऊट रिगार्डिंग दिस यू कॅन अनम्यूट युअर सेल्फ. जर काही शंका असेल, काही डाऊट असेल तर तुम्ही कृपया अनम्यूट करा आणि मला तुम्ही विचारू शकता. आहे कुणाला काही डाऊट? सर इनपुट सर्व्हिसेस. Input services, very good. Input services are the services, those are the raw services. For example, आता कुठलाही फिनिश प्रॉडक्ट, गुडच्या संदर्भात म्हणतोय मी, कुठलाही प्रकारचा फिनिश प्रॉडक्ट ज्या वेळेस तयार केला जाईल तर तो प्रॉडक्ट तयार करण्यासाठी कशाची आवश्यकता असते? रॉ मटेरियलची आवश्यकता असते. त्याच प्रकारे कुठलीही सर्व्हिस ज्या वेळेस फायनली प्रोव्हाइड केली जाईल तर ती सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यासाठी सुद्धा रॉ मटेरियलची आवश्यकता असते. फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही तुमच्या मोबाईलवर इंटरनेट यूज करून हे लेक्चर तुम्ही ऐकत आहात, राईट. पण इंटरनेट घेण्यासाठी तुम्हाला कशाची आवश्यकता आहे? तुमच्या मोबाईलमध्ये सिम कार्डची आवश्यकता आहे. आणि मग जो कोणी तुमचा प्रोव्हायडर असेल तो तुम्हाला या सिम कार्डद्वारे इंटरनेटची सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. इंटरनेटची सर्व्हिस जी तुम्हाला मिळते ती सर्व्हिस काय आहे? फायनल सर्व्हिस आहे. पण ही सर्व्हिस मिळवण्यासाठी जे सिम कार्ड तुम्हाला देण्यात आलेलं आहे त्या सर्व्हिसला काय म्हटलं जाणार आहे? इनपुट सर्व्हिस. ओके. सो देअरफॉर इनपुट सर्व्हिस विच इज प्रोव्हाइडेड बाय द सप्लायर. अंडरस्टूड नाउ? येस सर. ओके. देन एनी अदर डाऊट रिगार्डिंग एनी कन्सेप्ट? अजून या कन्सेप्ट, ज्या 8 कन्सेप्ट आपण बघितलेल्या आहेत यापैकी कुठली कन्सेप्ट जर समजली नसेल तर सांगा, मी परत एकदा तुम्हाला संबंधित कन्सेप्ट एक्सप्लेन करून सांगतो. सो नो डाऊट, शॅल वी मूव्ह अहेड? पुढचा मुद्दा बघूयात आपण. सर. येस सर. Okay. Now the next point that we have to study, it is features of GST. Okay, there are some kind of features are there. Those now we have to study. त्या ठिकाणी जीएसटी चे काही वैशिष्ट्ये आहेत, ते वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी थोडक्यात समजून घेऊया. Now which are those? Number 1, multi-stage. GST is a multi-stage tax. GST हा काय आहे? मल्टी-स्टेज टॅक्स आहे. When the goods and services those are sold, at that time every stage of these goods and services selling, the GST is applicable. Means whenever the value is added under the goods as well as under the services, on that GST is payable. आता जीएसटी हा कसा आहे? मल्टी स्टेज टॅक्स आहे. म्हणजे ज्या वेळेस वस्तू आणि सेवा यांची विक्री केली जाणार आहे त्या विक्रीच्या प्रत्येक स्टेजवर जीएसटी पे करावं लागेल. फॉर एक्झाम्पल, हु इज मॅन्युफॅक्चरिंग द प्रोडक्ट, गुड्स और सर्व्हिस? मॅन्युफॅक्चरर. वस्तू किंवा सेवांची निर्मिती कुणाद्वारे केली जाते? मॅन्युफॅक्चररद्वारे केली जाते. त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंगच्या स्टेजवर जीएसटी पे करावं लागेल. दॅट इज द फर्स्ट स्टेज. देन सेकंड स्टेज, मॅन्युफॅक्चरर सोल्ड द गुड्स और सर्व्हिस टू हुम? होलसेलर. मॅन्युफॅक्चरर वस्तू किंवा सेवेची विक्री कुणाला करतो? डायरेक्ट ग्राहकाला करतो का? नाही, तर कुणाला करतो? होलसेलरला करतो.
त्यामुळे मॅन्युफॅक्चरर ज्या वेळेस होलसेलरला वस्तूची विक्री करेल तर होलसेलरला सुद्धा जीएसटी पे करावं लागेल. देन होलसेलर इज सेलिंग द गुड्स टू हुम, टू द रिटेलर. होलसेलर काय करतो, कुणाला वस्तू विक्री करतो, रिटेलरला वस्तू विक्री करतो. त्यामुळे ज्यावेळेस होलसेलर हा रिटेलरला वस्तू विक्री करेल त्यावेळेस रिटेलरला जीएसटी पे करावं लागेल. अँड फायनली रिटेलर इज सेलिंग द गुड्स टू हुम, टू द कंझ्युमर. देअरफॉर कंझ्युमर हॅज टू पे द जीएसटी. त्यानंतर रिटेलर हा कुणाला वस्तू विकेल, फायनल कंझ्युमरला वस्तू विकेल. त्यामुळे ज्यावेळेस रिटेलर कडनं कंझ्युमरला वस्तूची विक्री होईल तर कुणाला जीएसटी पे करावं लागेल, कंझ्युमरला पे करावं लागेल. तर अशा प्रकारे प्रत्येक स्टेजवर वस्तू आणि सेवांच्या विक्रीच्या प्रत्येक स्टेजवर जीएसटी पे केलं जात असतं. म्हणून जीएसटी हा कशा प्रकारचा टॅक्स आहे, मल्टी स्टेज टॅक्स आहे. ओके, सो इट इज अ मल्टी स्टेज टॅक्स. नाउ नेक्स्ट वन, व्हॅल्यू ऍडिशन. Whenever the value is added in the goods as well as in the services, at that the GST payable. ज्या वेळेस वस्तू आणि सेवांमध्ये व्हॅल्यू ऍडेड केली जाणार आहे तर त्यावेळेस प्रत्येक व्हॅल्यू ऍडिशनला जीएसटी पे केला जाईल. म्हणजे मॅन्युफॅक्चरर ज्या वेळेस होलसेलरकडे वस्तू सेंड करेल त्यावेळेस जी व्हॅल्यू ऍड होईल त्याच्यावर जीएसटी पेड होईल. देन होलसेलर ज्या वेळेस रिटेलरकडे प्रॉडक्ट विकेल त्यामध्ये जी व्हॅल्यू ऍडिशन होणार आहे त्यावर जीएसटी पे केला जाईल. आणि मग रिटेलर ज्या वेळेस कंझ्युमरला वस्तू विकेल त्यामध्ये जी व्हॅल्यू ऍडिशन होणार आहे त्या व्हॅल्यू ऍडिशनवर जीएसटी हा पे केला जाणार. तर अशा प्रकारे जशी जशी व्हॅल्यू ऍड होत जाईल त्या प्रकारे जीएसटी हा त्या ठिकाणी ऍप्लिकेबल असणार. सो इट द सेकंड फीचर इज द व्हॅल्यू ऍडिशन. देन डेस्टिनेशन बेस्ड. डेस्टिनेशन बेस्ड जीएसटी इज द डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स. द डेस्टिनेशन बेस्ड म्हणजे काय, ज्या वेळेस मॅन्युफॅक्चरर कडनं होलसेलरच्या हातात वस्तू जाईल, म्हणजे कुणाकडे वस्तू पोहोचणार आहे, होलसेलर कडनं, तर होलसेलरला टॅक्स पे करावा लागेल, जीएसटी पे करावं लागेल. त्यानंतर होलसेलर कडून ज्या वेळेस ती वस्तू रिटेलरकडे जाईल तर रिटेलरला टॅक्स पे करावा लागेल. आणि रिटेलर कडनं ज्या वेळेस ती वस्तू कंझ्युमरच्या हातात जाईल त्यावेळेस कंझ्युमरला टॅक्स पे करावा लागेल. म्हणजे डेस्टिनेशन म्हणजे ज्या व्यक्तीच्या हातात ती वस्तू जाणार असेल त्या व्यक्तीला जीएसटी पे करणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. ओके, सो इन दिस इज द डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स. देन ड्युअल टॅक्स स्ट्रक्चर. अंडर द जीएसटी dual tax structure is followed. Means some part of the GST that is payable to state government and some part of the GST that is payable to the central government. Dual tax structure आहे म्हणजे यामध्ये काही हिस्सा, जीएसटी मध्ये काही हिस्सा हा राज्य सरकारचा असेल आणि काही हिस्सा हा केंद्र सरकारचा असेल. तर अशा प्रकारे ड्युअल टॅक्स स्ट्रक्चर त्या ठिकाणी फॉलोड केलं जाणार आहे जीएसटी मध्ये. एक्झम्पशन अंडर द जीएसटी as per the GST law, exemptions are given, deductions are given. जीएसटी कायद्यानुसार जो जीएसटी पे केलेला असेल त्यामध्ये जीएसटी हा एक्झम्प्ट म्हणून मिळणार आहे. त्यामध्ये काही डिडक्शन्स मिळणार आहे की जेणेकरून जीएसटीचा परतावा हा त्या व्यक्तीला मिळू शकेल, संबंधित व्यक्तीला. तो कशा प्रकारे असेल, ज्यावेळेस आपण पुढच्या मुद्द्यामध्ये इनपुट टॅक्स क्रेडिट बघणार आहोत त्यावेळेस एक्झम्पशन कसं प्रकारे दिलं जातं जीएसटी मध्ये ते आपण त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत. सो इन दिस वे दीज आर द व्हेरियस फीचर्स ऑफ जीएसटी. अशा प्रकारे हे जीएसटीचे विविध वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी अभ्यासलेली आहेत. दीज आर द व्हेरियस फीचर्स ऑफ जीएसटी. अंडरस्टूड नाउ दिस फीचर्स? एनी डाउट, एनी डिफिकल्टी? सगळ्यांना जीएसटीचे वैशिष्ट्य समजलेले आहेत? एनी डाउट, एनी डिफिकल्टी इन दिस? नो सर. Okay. So now the next point that we are going to study, it is the benefits of GST or advantages of GST. आता पुढचा मुद्दा जो आपण अभ्यासणार आहोत त्या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत बेनिफिट्स ऑफ जीएसटी और ऍडव्हान्टेजेस ऑफ जीएसटी. म्हणजे जीएसटी चे विविध फायदे कुठले. नाउ इन डायग्राम हियर various benefits, various advantages of GST आर मेन्शन देअर. ही जी डायग्राम तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसते आहे या डायग्राम मध्ये जीएसटीचे विविध वैशिष्ट्ये दिलेले आहेत, सॉरी विविध बेनिफिट्स या ठिकाणी दिलेले आहेत. ते कुठले आपण अभ्यासूयात. नंबर 1,
डायग्राम मध्ये नंबर 1 जर तुम्ही बघितलं, अबॉलिशन ऑफ मल्टिपल लेयर ऑफ टॅक्सेस. बिफोर जीएसटी, अंडर द इंडियन इनडायरेक्ट टॅक्स सिस्टम, देर वेर सेव्हरल टॅक्सेस लाईक व्हॅट, सर्व्हिस टॅक्स, सेल्स टॅक्स. These all taxes are abolished with the implementation of the GST and it is the biggest benefit of the GST. जीएसटी पूर्वी भारताची जी इनडायरेक्ट टॅक्स सिस्टम होती, तर त्या इनडायरेक्ट टॅक्स सिस्टम मध्ये अनेक टॅक्सेस पे करावे लागायचे. व्हॅट, व्हॅल्यू ऍडेड टॅक्स, सर्व्हिस टॅक्स होता, सेल्स टॅक्स होता, अशा प्रकारचे विविध टॅक्सेस पे करावे लागत होते. पण जीएसटी मुळे काय झाले, हे सर्व टॅक्सेस संपुष्टात आले आणि फक्त एकच टॅक्स त्या ठिकाणी पे करावा लागतो आणि तो आहे जीएसटी. त्यामुळे जीएसटी मुळे जे मल्टिपल टॅक्स लेअर होत्या, त्या मल्टिपल टॅक्स लेअर त्या ठिकाणी संपुष्टात आल्या आणि त्याच्या ऐवजी फक्त एकच टॅक्स त्या ठिकाणी राहिला आणि तो आहे जीएसटी. दॅट इज द फर्स्ट बेनिफिट आणि हा सगळ्यात महत्वाचा फायदा आहे जीएसटीचा. द नेक्स्ट वन, इट इज द मिटिगेशन ऑफ कॅस्केडिंग टॅक्सेशन. Cascading taxation means what? Cascading tax is the tax on tax. This tax is totally abolished with the help of the GST and once again it is the most important benefit of the GST. Cascading effect म्हणजे काय? टॅक्स ऑन टॅक्स, टॅक्स वर परत टॅक्स पे करणं, याला म्हटलं जात असतं कॅस्केडिंग इफेक्ट. म्हणजे ज्या वेळेस जीएसटीच्या पूर्वी एखादी वस्तू ज्या वेळेस विकत घ्यावी लागायची, त्या वस्तूवर व्हॅट पे करावा लागायचा, त्या व्हॅटवर परत सेल्स टॅक्स पे करावा लागायचा, परत त्या सेल्स टॅक्सवर सर्व्हिसेस टॅक्स पे करावा लागायचे. म्हणजे एका टॅक्सवर दुसरा टॅक्स आणि दुसरा टॅक्सवर तिसरा टॅक्स, असे टॅक्सवर टॅक्स हे पे करावे लागायचे. पण जीएसटी मुळे काय झालं की हे सर्व टॅक्स नाहीसे झाल्यामुळे फक्त एकच टॅक्स पे करावा लागतो आणि तो काय आहे, तो म्हणजे जीएसटी. त्यामुळे जो कॅस्केडिंग इफेक्ट होता, तो कॅस्केडिंग इफेक्ट आपोआप या ठिकाणी नाहीसा झालेला आहे आणि त्यामुळे हा जीएसटीचा सगळ्यात मोठा बेनिफिट आहे. देन नेक्स्ट, डेव्हलपमेंट ऑफ कॉमन नॅशनल मार्केट. ड्यू टू द जीएसटी, कॉमन नॅशनल मार्केट इज डेव्हलप्ड. व्हाय? बिकॉज ओनली सिंगल टॅक्स इज पेएबल अँड देअरफॉर कॉमन नॅशनल मार्केट इज ऑटोमॅटिकली डेव्हलप्ड. आता जीएसटी मुळे काय झालं बरं, संपूर्ण देशभरामध्ये एकच प्रकारे मार्केट हे डेव्हलप झालं. का डेव्हलप झालं? कारण की जीएसटी पूर्वी अनेक टॅक्स पे करावे लागायचे आणि त्यामुळे मार्केटमध्ये कन्फ्युजन निर्माण व्हायची आणि मार्केटच्या डेव्हलपमेंटला त्या ठिकाणी चालनाही मिळत नव्हती. पण जीएसटी मुळे काय झालं, सर्व टॅक्स नाहीसे झाले आणि फक्त एकच टॅक्स त्या ठिकाणी राहिला आणि तो म्हणजे काय, कुठला, जीएसटी, की ज्याच्यामुळे आपोआप राष्ट्रीय स्तरावर मार्केटची निर्मिती व्हायला त्या ठिकाणी चालना मिळाली. आणि हा कशाचा बेनिफिट आहे, हा जीएसटीचा बेनिफिट आहे. द नेक्स्ट वन, इनक्रीज इन व्हॉलेंटरी कंप्लायन्स. After the implementation of GST, the compliance to pay the tax to the government, that is voluntary increase and that is the biggest success and biggest benefit of the India of the GST. आता जीएसटी मुळे काय झालं की लोक स्वेच्छेने स्वतःहून गव्हर्नमेंटला टॅक्स पे करायला लागले. का पे करायला लागले? कारण की फक्त एकच टॅक्स पे करायचा आहे, जीएसटी. जीएसटी अगोदर अनेक टॅक्स पे करावं लागायचे, व्हॅट पे करावा लागायचा, सर्व्हिस टॅक्स पे करावा लागायचा, एक्साइज ड्युटी पे करावी लागायची, सेल्स टॅक्स पे करावा लागायचा, असे असंख्य स्वरूपाचे टॅक्स हे पे करावे लागत होते. त्यामुळे लोक काय करायचे की टॅक्सची अमाऊंट गव्हर्नमेंटला प्रॉपरली पे करत नव्हते आणि त्यामुळे गव्हर्नमेंटकडे येणारं टॅक्स कलेक्शन हे कमी होतं. पण जीएसटी मुळे काय झालं, जीएसटी मुळे फक्त एकच टॅक्स पे करावा लागतो. त्यामुळे लोकांना टॅक्स पे करणं हे अत्यंत सोपं झालं आणि लोकांची टॅक्स पे करण्याची क्षमता ही स्वेच्छेने वाढलेली आहे. जर तुम्ही न्यूजपेपरमध्ये वाचलं असेल, डिसेंबर 2020 मध्ये केंद्र सरकारकडे किती जीएसटी जमा झाला, तर 1,96,000 कोटी. किती? 1,96,000 कोटी एवढा जीएसटी डिसेंबर 2020 या महिन्यामध्ये सरकारकडे आलेला आहे. का शक्य आहे बरं एवढा रेव्हेन्यू सरकारला मिळणं? तर जीएसटी मुळे. कारण की जीएसटी मुळे फक्त एकच टॅक्स पे केला जातो आणि कोरोना सारख्या परिस्थितीमध्ये सुद्धा केंद्र सरकारकडे डिसेंबर 2020 मध्ये 1,96,000 कोटी रुपये जीएसटी म्हणून जमा झालेले आहेत. दिस इज अ बिगेस्ट अचिव्हमेंट. ही सगळ्यात मोठी अचिव्हमेंट आहे आणि हे कशामुळे शक्य होतंय? जीएसटी मुळे. का? कारण की लोक स्वेच्छेने टॅक्स
सरकारला पे करतायत, कारण की हा टॅक्स पे करणं अत्यंत सोपं आहे म्हणून. ओके. Then next, efficient administration by government. Only single tax is payable. That's why it is very easy for government for a efficient administration. जीएसटी अंतर्गत फक्त एकच टॅक्स पे केला जाणार आहे, तो आहे जीएसटी. त्यामुळे सरकारला टॅक्सचं नियोजन करताना, ऍडमिनिस्ट्रेशन करताना अत्यंत सोपं असणार आहे. ओके. त्यामुळे गव्हर्नमेंटचं ऍडमिनिस्ट्रेशन सुद्धा या ठिकाणी सोपं झालेलं आहे. Then next one, reduce litigation. Under the GST, the legal laws, the legal sections are very less, and that's why the litigation procedure is also reduced. म्हणजे जीएसटी हा एक स्वतंत्र कायदा आहे आणि त्या कायद्यामध्ये फक्त कुठले सेक्शन, कुठले क्लॉज ऍड करण्यात आलेले आहेत, तर जीएसटीच्या संदर्भातच ते सेक्शन त्या ठिकाणी ऍड करण्यात आलेले आहे. त्यामुळे जी लिटिगेशन प्रोसेस आहे ती अत्यंत त्या ठिकाणी रिड्यूस आहे आणि जीएसटीशी निगडीत आहे. And last one, tax booster for government. Due to the implementation of GST, government has getting more and more taxes, and that's why government automatically gets a booster in the tax collection. म्हणजे गव्हर्नमेंटना टॅक्स कलेक्शनच्या संदर्भात एक बूस्टर मिळालंय. कशामुळे मिळालंय? जीएसटी मुळे. जसं मी तुम्हाला सांगितलं की डिसेंबर 2020 मध्ये कोरोनाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा सरकारला 1,96,000 कोटी एवढा जीएसटी हा मिळालेला आहे. So it is the biggest achievement, that is the biggest booster for the government, and that money government can utilize for the public welfare. So in this way, these are the various benefits of GST. अशा प्रकारे हे जीएसटी चे विविध बेनिफिट्स आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. ओके. अंडरस्टूड एव्हरीवन? एनी डाऊट, एनी डिफिकल्टी इन दिस? इफ यू हॅव, यू कॅन आस्क मी. सर्व बेनिफिट्स, सर्व ऍडव्हान्टेजेस जीएसटी समजलेले आहेत? एनी डाऊट, एनी डिफिकल्टी? Okay, so in today's lecture we have discussed about the GST